नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. इम्पॉर्टंट नोटीस असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी, आरटी, टार्टी, सारथी, महाज्योती ही एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते विद्यार्थी, त्याचबरोबर जे वेटिंगमध्ये आहेत ते विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ईमेलद्वारे संस्था निवड कशी करावी याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर मला मेल आलेले नाही, त्यावर सुद्धा आपण इथे चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आता काय नोटीस आलेलं आहे ते आपण इथे बघूया. सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता याचे जे ऑफिशियल नोटीस इथे प्रसिद्ध झालेले आहे ते आपण इथे बघूया. यामध्ये तुम्ही बघू शकता, या अगोदर मी सुद्धा हा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 2025-26 साठी जे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेले आहे त्यांच्यासाठी. इथे प्रॉब्लेम काय झालेली होती तुम्ही बघू शकता. स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेची निवड कशी करावी ही घोषणा करण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक कारणामुळे ती गुगल लिंक बंद करण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला तिथे संस्था निवडायची होती, जे हे निवडायचं होतं त्याच्यासाठी तुम्हाला यांनी लिंक देत होते, जेणेकरून तुमचं कोणत्या याच्यातून तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे, कुठचं पाहिजे, जसं नागपूरला कोणाला पाहिजे, कोणाला मुंबईला पाहिजे, कोणाला कुठे पाहिजे, त्याच्यासाठी ते निवडण्यासाठी तुम्हाला दिलेलं होतं. पण आता त्यांनी काय सांगितलं, तरी सदर विद्यार्थ्यांना आरटीच्या अधिकृत ईमेल ID वरून वैयक्तिक त्या ईमेल पाठवण्यात येणार आहे. सदर ईमेलच्या रिप्लायमध्ये उमेदवारांना त्यांचे पसंतीचे केवळ एकच स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षांची निवड करायची आहे. तुम्ही एकच स्पर्धा परीक्षा निवड करू शकता आणि त्याचा रिप्लायचा नमुना सुद्धा तिथेच ते देतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर मला ईमेल आलेले नाही. इथे यांनी सविस्तर सांगितले 26/12/2000 रोजी सायंकाळ 5 वाजतापर्यंत आलेले ईमेल स्वीकारले जातील. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, तुमची ईमेल ID जे तुम्ही घातलेली होती तेच ईमेल ID तुमच्या जवळ आहे का ते सुद्धा एकदा तपासून पहा. मेसेज सुद्धा येत आहेत का ते सुद्धा सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही मेल्स आले असतील यांच्या थ्रू स्पर्धा कशी निवडायची, स्पर्धा परीक्षा कशी निवडायची, तर त्या विद्यार्थ्यांनी मला टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC टेलिग्राम चॅनल आहे तिथे जॉईन करा आणि मला मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो. तिथे तुम्हाला मेल आला असेल त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा पाठवा. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर मला मेल आलेले नाही, पण ज्या विद्यार्थ्यांना जर मेल आलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी मला पाठवा. त्यांना मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार की अशा पद्धतीचा हा मेल आहे. ज्या विद्यार्थ्यांना मेल आलेले नाही ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाट पहा, कारण हे ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना हे मेल करत आहेत. यांनी इथे सांगितलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. इथे हे त्यांच्या ऑफिशियली आलेलं आहे, मी कुठे हाताने लिहिलेले नाही, त्यांच्या ऑफिशियली आलेले आहे. आणि त्यांनी सांगितले 26 तारखेपर्यंत तुमचे 5 वाजतापर्यंत ईमेल स्वीकारले जातील. जर तुम्हाला काही अडचणी वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ज्या संस्थेतून तुम्ही असाल, बार्टी, आरटी, टार्टी, सारथी, महाज्योती, ज्या पण संस्थेतील असाल तुम्ही आपल्या संस्थेला कॉन्टॅक्ट करा, त्यांना मेल करा, त्यांना फोन करा की सर आतापर्यंत आमचं काही आलेलं नाही, जर काही प्रॉब्लेम येत असेल तर. नाहीतर तुम्ही वाट पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारची अपडेट होती. जे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की मला मेल आलेले नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, की तुम्हाला इथे मी सांगून दिलेला आहे की 26 तारखेपर्यंत त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फालतूचे कमेंट करू नका. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, जे विद्यार्थी मित्र वेटिंगवर आहेत त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि टेन्शन नका घेऊ. काही अपडेट आल्यास कसं ईमेल येतं ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाईल, जर कोणी मला पाठवले तर. म्हणून व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा, तिथे संपूर्ण प्रत्येक अपडेट तिथे आपण दिली जाते. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.